सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। खूप महिलांच्या अशा कमेंट असतात की माझी सासू किंवा माझी नणंद किंवा आजूबाजूच्या काही महिला आहेत, काही लोक आहेत जे आमच्या संसाराला अतिशय नजर लावतात। यासाठी काय करायचं? आमच्या दोघांमध्ये म्हणजे नवरा बायकोमध्ये दोघांमध्ये अतिशय भांडणं लावतात किंवा त्यांचा संसार त्यांना स्वतःला पाहिजे त्यासाठी खूप प्रयत्न करतात। घरात सासू खूप छळते, काही ना काहीतरी वाद काढत असतात, नवरा बायकोचं भांडण लावून देत असतात किंवा नवरा बायकोला दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो। अगदी कुठेतरी नवरा बायको बाहेर फिरायला चालले की त्यांच्याकडे पाहायचं, काहीतरी वाईट कमेंट करायच्या किंवा काहीतरी त्यांचं वाईट व्हायला पाहिजे त्या अशा गोष्टी चिंतन करायच्या किंवा काही वेळेला तर अगदी त्यांच्या घरात छानपैकी संसार चाललेला आहे, अगदी मुलं खूप छान आहेत, नवरा खूप छान आहे, बायकोही छान राहते, परंतु त्यांच्याकडे पाहून मनातल्या मनात काहीतरी वाईट विचार करणं, ह्यांचं सर्व काही वाईट होऊ दे असे विचार करणारे खूप लोक असतात। अर्थात काय तर आपल्या संसाराला नजर लावणारे खूप लोक असतात। अशासाठी काय करायचं? तुम्हाला जर का माहिती असेल की असं घर तुमच्या शेजारी आहे किंवा तुमच्या सासूची सुद्धा तुमच्या संसाराला नजर लावायची इच्छा आहे किंवा नजर लावत असते। आता बऱ्याच कमेंट असतात, कमेंटद्वारे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगते, कमेंट वाचून तुम्हाला सर्व गोष्टी सांगते की बऱ्याच महिला म्हणतात की माझी सासू मला खूप त्रास देते, माझ्या संसारात काहीतरी विष काळवते। अशी ह्या ज्या काही कमेंट आहेत किंवा ह्या ज्या काही गोष्टी होत असतील तर त्यासाठी आजचा उपाय अतिशय प्रभावशाली आहे आणि हा उपाय नक्की करून बघा। तुमची सासू काय, तुमच्या शेजारचे लोक काय किंवा तुमची नणंद काय, कुणीही असू द्या, त्यांची जर नजर तुमच्या संसारावर असेल तर ती नजर आज नक्कीच आपण दूर करूया आणि नक्की पुन्हा नव्याने तुमचा संसार एकत्र नवीन नात्याला नक्कीच सुरुवात होईल। आजच्या उपायाकडे वळूया। तुम्हाला जर माहिती असेल की असे काही लोक आहेत ज्यांना ह्या उपायाची गरज आहे, त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच हा उपाय शेअर करा। आजचा उपाय काय आहे सांगते का? आपल्याला शनिवारी बघा, कुठल्याही शनिवारीच ह्या उपायाची सुरुवात करायची आणि पुढच्या शनिवारी हा उपाय संपवायचा। काय करायचं? कुठलाही शनिवार असू द्या, शनिवारी एका व्हाईट कलरच्या पेपरमध्ये, असा व्हाईट कलरचा पेपर घ्यायचा बघा, असा व्हाईट कलरचा पेपर घ्यायचा, त्या पेपरमध्ये तुम्हाला 7 लवंगा बांधायच्या, एका पुडीत 7 लवंगा बांधायच्या। आता दोघे नवरा बायको आहेत की नाही, दोघांसाठी 2 पुड्या तयार करायच्या, एका पुडीत 7 लवंगा, दुसऱ्या पुडीत 7 लवंगा, अशा 2 पुड्या तयार करायच्या। त्यानंतर ह्या ज्या दोन्ही पुड्या आहेत, लवंग अख्ख्या असाव्या, कुठेही तुटल्या फुटलेल्या नसाव्या। आता दोन्ही पुड्या तयार करायच्या, त्यानंतर दोन्ही पुड्या नवऱ्याच्या पिलो खाली एक, बायकोच्या पिलो खाली एक, अशा दोन्ही पिलो खाली, दोन्ही उशी खाली, दोघांच्या उशी खाली 2 पुड्या ठेवायच्या। हा उपाय शनिवारी सुरुवात करायचा, पुढच्या शनिवारपर्यंत म्हणजे पुढच्या शनिवारपर्यंत ह्या दोन्ही पुड्या तिथेच ठेवायच्या। तुम्ही जरी बेडशीट चेंज केलं, पिलो कव्हर्स चेंज केले तरी पण पुन्हा त्याच्यातच ठेवायचे आणि पुढच्या शनिवारी ह्या दोन्ही पुड्या काढायच्या। त्यानंतर त्याच्यातल्या ज्या काही लवंग आहेत त्या काढायच्या आणि कापुराच्या काही वड्या घ्यायच्या, त्याच्याबरोबर एखाद्या मातीचं भांड घ्यायचं आणि ह्या मातीच्या भांड्यात 7 दोघांच्या पुडीतल्या लवंगा आणि काही कापुराच्या वड्या हे व्यवस्थितपणे जाळून घ्यायचं। जाळल्याच्या नंतर ही जी राख आहे, ही राख आपल्या कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायची। शनिवार टू शनिवारच हा उपाय करायचा। ह्या उपायाने कितीही काळी नजर असू द्या तुमच्या संसारावर, त्या काळ्या नजरेचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही। तुमचा संसार पुन्हा नक्कीच सुखाने चालेल। आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।